नमस्कार. नैना टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग मध्ये मी तुमचं स्वागत करते. आज तुम्हाला लेडीज पॅन्ट विथ पॉकेट कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. पॅन्टची मेजरमेंट कशी घ्यायची ते दाखवत आहे. टेप खाली जमिनीपर्यंत सोडायचा. पॅन्टची उंची आहे 36 इंच. कमर घेर घ्यायचा 34 इंच. सीट घेर घ्यायचा 38 इंच. गुडघा घेर कसा घ्यायचा, गुडघ्याच्या वर 2 इंच येईल असं करायचं. म्हणजे किती आला हा 17 इंच गुडघा घेर. त्याच्यानंतर बॉटम घेर आला 14 इंच. जर तुम्हाला एक साइडनं जर हे पॅन्ट ओपन ठेवायची असेल 2 इंच, तर तुम्ही हा बॉटम राऊंड तुम्ही म्हणजे 10 इंच 11 इंच घेऊ शकता. पॅन्ट बनवण्यासाठी आपल्याला 2 मीटर कपडा लागणार आहे. ही साइड ओपन आहे 1 आणि 2 लेअर आहेत आणि माझ्याकडे आहे ती बंद साइड आहे. त्यानंतर आपण एक सरळ लाईन मारून घेऊ. इथे 2 इंच बेल्ट साठी. इथून पूर्ण उंची आपली आहे 36 इंच. 2 इंच बॉटम साठी. सरळ नेण्यासाठी आपण पहिल्यांदा ही 2 इंच. सीट घेरच्या चौथा प्लस 2 इंच. सीट घेर आहे 38च्या चौथा झाला 9.5 इंच. 9.5 प्लस 2 इंच म्हणजे 11.5. इथून इथे सीट घेरच्या चौथा प्लस 2 इंच 11.5. इथून सीट घेरच्या चौथा प्लस 2 इंच 11.5. म्हणजे पूर्ण बॉक्स 11.5चा बनवून घ्यायचा. सीट घेरच्या चौथा प्लस 2 इंच पूर्ण बॉक्स बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर इथून इथे 2 इंच आपण पुढे घेणार आहोत. 2 इंच असं. मिडियम साईज साठी इथून इथे 2 इंच. लार्ज साईज साठी इथून इथे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि आसनचा शेप द्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही आता कंटर काढायचा, मध्य काढायचा. इथून याचा मध्य काढायचा. हे जसं आहे तसं आपण खाली घेणार आहोत आणि एक सरळ लाईन घेणार. इथून हे जे आहे उंचीपर्यंत इथून याचा सेंटर घ्यायचा. पुन्हा मध्य घ्यायचा. याचा आणि याचा सेंटर घ्यायचा. हा झाला आपला गुडघा. आपण मेजरमेंट मध्ये काय घेतलंय, गुडघ्याच्या वर 2 इंच असं घेतलंय. हा आपला गुडघा झाला. गुडघ्याच्या वर आपण 2 इंच घ्यायचंय. गुडघ्याच्या वर 2 इंच. आता इथून बघायचं हे किती आलं ते. हे आलं आपलं 10 इंच. म्हणजे आपण 10 इंचाची एक लाईन द्यायची. गुडघा घेर आहे 17च्या चौथा करायचा आहे. 17चा चौथा. हा झाला अर्धा इंच आणि हा झाला चौथा. म्हणजे 17 आपला गुडघा घेर आहे 17च्या चौथा करायचा आहे. इथून हे गुडघा घेरच्या चौथा.
हे जसं आहे तसं सेंटरमधून गुडघ्याच्या चौथा. त्याच्यानंतर आपला बॉटम घेर आहे 14. 14च्या चौथा करायचा. 14 हा अर्धा झाला. चौथा सेंटरवर ठेवायचं, मार्क करायचं. आणि मग हे सगळे पॉइंट आपल्याला जोडायचे आहेत. तर हे जोडताना आपल्याला कॉर्ड स्केल आहे त्याचा पण आपण यूज करू शकतो. आणि ही स्केल नसेल तरी पण आपण करू शकतो आपली सरळ स्केल. इथं आपण सेम करणार आहोत. इथून थोडा आपण कर्व देणार आहोत. ओके, हे आपला झाला फ्रंट. म्हणजे पॅन्ट करताना आपल्याला फ्रंट वेगळा करायचा असतो आणि बॅक वेगळा करायचा असतो. तर आपली फ्रंट साइड रेडी झालेली आहे. आता आपण फ्रंट साइडची कटिंग करूया. आपण 2 इंच घेतलं बेल्ट साठी. इथून इथे 2 इंच बेल्ट साठी. त्याच्यानंतर इथून इथे स्लीट घेरच्या चौथा प्लस 2 इंच घेतलं. हे सेम इथं घेतलं. स्लीट घेरच्या चौथा प्लस 2 इंच. स्लीट घेरच्या चौथा प्लस 2 इंच. स्लीट घेरच्या चौथा प्लस 2 इंच. आणि इथून इथे आपण 2 इंच घेतलं. आसनसाठी 2 इंच घेतलं. आणि याचा आणि याचा हा सेंटर काढला मध्य. हे मध्य आपण इथपर्यंत लाईन दिली. त्याच्यानंतर इथून याचा सेंटर घेतला. हा आपला गुडघा झाला. गुडघ्याच्या वर 2 इंच घेतले आपण. 2 इंच घेतले कारण आपण मेजरमेंट घेताना आपण गुडघ्याच्या वर 2 इंच घेतलं. मग त्याच्यानंतर मग इथून आपण गुडघा घेरच्या चौथा इकडे आणि गुडघा घेरच्या चौथा, बॉटम घेरच्या चौथा, बॉटम घेरच्या चौथा आणि आपण हे कटिंग केलं. बॅक आणि फ्रंट दोन्ही एका वेळेस ही साइड कटिंग करायची आहे. आपण आता बॅकचं कटिंग करणार आहोत. फ्रंट जसा आहे तसा आपण बॅकला ठेवणार आहोत. बॅक करताना आपल्याला 2 इंच वर ठेवायचं आहे, मार्क करायचं. त्याच्यानंतर याच्या पुढे 2 इंच मार्क करायचं. आसनच्या तिथे 2 इंच मार्क करायचं. गुडघ्याचं मार्किंग केलं आहे तिथे 2 इंच मार्क करायचं आणि बॉटमला 2 इंच मार्क करायचं. आणि आता जसं आहे तसे ते पॉइंट आपण जोडणार आहोत. आसनचा शेप द्यायचा आहे. याच्यावर 2 इंच मार्क करायचं आणि इथून
क्रॉस मध्ये एक लाईन द्यायची. हे फक्त बॅक साठी आहे. ओके. बॅकचं मार्किंग बघा, इथून हे आता आपण जे 2 इंच वाढवलं आहे ते आपलं बॅकचं आहे. आता कटिंग कसं करायचं ते बघा. बॅक साठी आपण काय केलं, फक्त आपण इथून इथे 2 इंच 2 इंच 2 इंच 2 इंच वाढवलं आणि आपण कटिंग केलं. ओके. आपण आता पॉकेट कसं करायचं ते बघूया. पॉकेट साठी इथे 11 इंच रुंदी आणि 14 इंच लांबी घेतली. बाय 14 असं आहे. 11 रुंदी आहे आणि 14 लांबी आहे. आपण एक साइडला पॉकेट बनवणार आहे, त्याचं कटिंग आहे. 2 इंच मार्क करायचं. त्याच्यानंतर 2 इंच झाल्यानंतर 2 इंच इथे 6 इंच मार्क करायचं. इथे अर्धा इंच आणि मग कर्व द्यायचा इथे. पॉकेटचं कटिंग. पॅन्टच्या फ्रंट साइडला आपण मार्किंग करणार आहोत. पुढच्या साइडला तर इथून आपण 3 इंच मार्क करणार, 2 इंच मार्क करणार आणि 6 इंच मार्क करणार. म्हणजे बघा, आपण इथे 2 इंच मार्क करायचं, 6 इंच मार्क करायचं, तसं नाही. इथून इथे अर्धा इंच मार्क करायचं, अर्धा इंच आणि ही लाईन द्यायची. इथे आपण पॉकेट अटॅच करणार आहोत. ओके. आता आपण स्टिचिंग तर बघूया. बॅकला आपण पिन्स लावून घेऊया आणि अर्धा इंच आपण स्टिचिंग करणार आहोत. हे बॅक आहे आणि फ्रंटचं आसन सुद्धा आपण अर्धा इंच आपण स्टिच करून घेऊ. पण पहिल्यांदा फ्रंटचं करून घेऊया. फ्रंटचं आसन आपण शिवून घेऊया. डबल स्टिच करायचं आहे.
फ्रंटचं आसन शिवून घेतलं आहे. तर हा फ्रंटची सरळ बाजू आहे आणि आपण मगाशी मार्किंग केलं की नाही त्याच्यावर आपण हे सरळवर सरळ ठेवायचं आहे. पॉकेटचं जे मार्किंग केलं आहे ते आपण सरळवर सरळ, म्हणजे इथून इथे 2 इंच केलं ते हे 2 इंच, इथून इथे 6 इंच केलं ते आपण हे 6 इंच. तर हे बरोबर जे मार्किंग केलं आहे त्याच्यावर ठेवायचं, याच्यावर हे बरोबर मार्किंग ठेवायचं आहे. फ्रंट साइड आपण शिवून घेतल्यानंतर आपण पॉकेटसाठी मार्किंग करणार आहोत. पॅन्टसाठी 3 इंच मार्क करणार आहोत. 3 इंच झाल्यानंतर खाली 2 इंच मार्क करणार आहोत. त्याच्यानंतर इथून इथे 6 इंच मार्क करणार आहोत आणि इथे अर्धा इंच करायचं आहे, अर्धा इंच मार्क करायचा आहे आणि सरळ लाईन द्यायची. फ्रंटचं आसन शिवून घेतल्यानंतर आपण पॉकेटचं मार्किंग करणार आहोत. वरून 3 इंच, 2 इंच आणि 6 इंच. इथे अर्धा इंच मार्क करायचा आहे आणि ही अर्धा इंचाची लाईन द्यायची आहे. आता कपड्यावर घेताना आपण हे इथून इथे 14 आहे आणि इथून इथे 11 इंच आहे. आपण फोल्ड करायचं आहे. हे 14 इंचाचं आहे, हे आपण फोल्ड करणार आहोत. फोल्ड करताना वरून आपण 2 इंच मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर 6 इंच मार्क करणार आहोत आणि एक सरळ लाईन द्यायची. याच्यावर शिवताना काय करायचं, हे जसं मार्किंग केलं आहे तसंच आपण हे मार्किंग केलेलं आहे. ह्या मार्किंगवर आपण हे मार्किंग ठेवणार आहे, ह्या मार्किंगवर हे मार्किंग ठेवायचं आहे बरोबर असं. आता स्टिच करताना आपण इथून हे स्टिच करणार आहोत. हे आता आपण इथलं शिवून घेतलं तर हे आपण जिथं शिवलं आहे त्याच्या बाजूला थोडंसं कट मारायचं आहे. जिथं शिवलं आहे तिथं थोडासा कट मारायचा आहे. त्याच्यानंतर हे याच्यावर ठेवायचं आणि आता आपण हे जे मार्क केलं आहे ते शिवून घ्यायचं. एवढं अर्धा इंच आपण शिवून घेणार आहोत. म्हणजे फक्त हा वरचा भाग घ्यायचा. हे पॅन्ट आहे ते शिवायचं नाही, हे फक्त आपण एवढंच शिवायचं. एवढं जे मार्क केलं आहे ते शिवून घ्यायचं. आता आपण हे शिवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा शिवून घेतलेला आपण टर्न करणार आहोत. तसं त्याच्यानंतर मग आपण हे जे इथे कट मारलेलं आहे हे आपण पाठीमागे घेणार आहोत. पाठीमागे घेणार आहोत. तसं आपलं पॉकेट रेडी झालं. पॉकेट रेडी झालं. पाठीमागे करताना काय करायचं, मग आता हे आपलं इथे आपण दाबटीप घेतली आहे. एकावर एक ठेवायचं सगळं.